नमस्कार. इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून सर्व एकत्र मिक्स करून घेते. त्यात फोडून ठेवलेलं अंडं घालते. 2 अंडी घातलेली आहेत आणि छान फेटून घेते. आज जरा वेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवत आहे मी. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. इकडे एका भांड्याला तेल लावून घेते आणि त्यात फेटून ठेवलेलं अंडं घालते आणि कुकरमध्ये शिजायला ठेवते. अंडं शिजलेले आहे, काढून घेते आणि त्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे तुकडे कापून घेतलेले आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा जरासा शिजल्यावर एक टोमॅटो घालते. टोमॅटो परतून झाल्यावर थोडंसं मीठ घालते. मिक्स करून झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. त्यात आलं लसूण पेस्ट घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते. टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट शिजलेली आहे छान. तर थोडंसं पाणी घालते. मिक्स करून झाकण लावून उकळी काढून घेते. आता हळद, धणे पावडर, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेते. पुन्हा एकदा पाणी घालते आणि मिक्स करून झाकण लावून उकळी काढून घेते. झाकण काढलेले आहे. त्यात काळी मिरी पावडर आणि मटण मसाला घालते. एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते अजून आणि कोथिंबीर घालून झाकण लावून उकळी काढून घेते. मसाल्याला छान उकळी आलेली आहे. तर शिजून ठेवलेलं अंडं घालते आणि मसाल्यात बुडवून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. अंडा मसाला तयार आहे. इथे उकडलेली 2 अंडी घेतलेली आहेत. ते गोल गोल कापून घेतलेले आहेत. लाल मिरची पावडर, हळद, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि तांदळाचं पीठ घालते आणि थोडं थोडं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि कापून ठेवलेल्या अंड्यांना दोन्ही बाजूने पेस्ट लावून घेते. अशा प्रकारे मसाला लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं. त्यात अंडी फ्राय करायला ठेवते. दोन्ही बाजूने मसाला शिजेपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. अंड्याची कापं तयार आहेत. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालते आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. थोडंसं तेल घालते आणि हाताने छान मळून घेते पीठ. पीठ मळून झालेलं आहे. 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवलेलं. त्या पिठाचा गोळा घेते आणि थोडं थोडं पीठ घालून एकाच बाजूने चपाती लाटून घेते. चपाती लाटून झालेली आहे. तवा गरम झालेला आहे. त्याच्यावर तळाची बाजू वर ठेवून चपाती 2 सेकंद फिरवून घेते आणि दुसऱ्या बाजूने शिजायला ठेवते. कडेकडेने दाबून घेते आणि पुन्हा एकदा परतून घेते. चपाती छान फुललेली आहे.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.